ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्चित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृह् कस्य स्वीथनम्। मागच्या परमेश्वर या 2 लेक्चरमध्ये ईशावास्य उपनिषदातली प्रार्थना आणि पहिला श्लोक ओम ईशावास्यम इदम सर्वम यांनी आपण लेक्चरची सुरुवात केली होती। आजही त्याच ईशावास्य उपनिषदेच्या प्रार्थनेने आणि पहिल्या श्लोकानं सुरुवात केलेली आहे। मागच्या आपल्या या 2-3 लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वर हा विषय आपण समजून घेत असताना उपनिषदांना अभिप्रेत असलेलं परमेश्वराचं स्वरूप, परब्रह्माचं स्वरूप, विश्वनिर्मिती कशी झाली ते समजावून घेतलं। मागच्या लेक्चरमध्ये आपण विज्ञानाच्या साहाय्यानं विश्वाची निर्मिती कशी झाली हे समजून घेतलं। कारण परमेश्वराचा शोध घेणं ही विलक्षण गोष्ट आहे आणि त्यासाठी विश्वनिर्मितीच्या पर्यंत आपल्याला मागे जायला लागतं। कारण परमेश्वराचं अस्तित्व हे गणितानं सिद्ध करता येत नाही आणि परमेश्वराच्या प्राचीन अस्तित्वाचा शोध विज्ञानाच्या साहाय्यानेही घेता येत नाही हे आपण पाहिलं। आणि तिसरा भाग जो आपल्या या विषयाचा आहे, गॉड विदिन अँड विदाउट या विदाउट अँड विदिन, तो कसा पाहायचा ते आपण आज समजावून घेणार आहोत। बघा, सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट अशी आहे, हा जो विश्वाचा पसारा आहे, ते विश्व आहे, त्या विश्वामध्ये निसर्गामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्या इतक्या गुंतागुंतीच्या आहेत, थक्क करणाऱ्या आहेत, त्या इतक्या सुरचित वाटतात की त्यामागे कोणीतरी असलं पाहिजे, काहीतरी योजना असलं पाहिजे, एवढं मोठं प्लॅनिंग जे आहे त्याच्यामागे काहीतरी असलं पाहिजे। म्हणून विश्वाचा रिमोट हा कोणाच्या तरी हातामध्ये असला पाहिजे अशी आपली एक सर्वसाधारण भावना असते। आपण आधुनिक विचार करणारे आहोत, त्यामुळे आपण म्हणू शकतो की देव नाही, ठीक आहे, पण देव नसला किंवा अशी कुठलीही शक्ती हे विश्वाचं नियंत्रण करणारी नसली तर कल्पना करा काय होईल। म्हणून गॉड हॅज टू बी देअर अँड गॉड शुड बी देअर। विश्वाच्या कारभाराचं नियंत्रण करणारी दैवी शक्ती नसेल तर किती अंधाधुंदी माजेल। निसर्गाचे अभ्यासक असं मानतात, विश्व हे जसं सुरचित चाललेलं आहे त्याचप्रमाणे विश्व सुद्धा प्रचंड विध्वंसक आहे। विश्वामध्ये केऑस आहे, अंधाधुंदी आहे। बघा, वादळ उठतात, वणवे पेटतात, भूकंप होतात, उल्का कोसळतात, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, सुनामी येतात। आजवर असंख्य जैविक जाती नष्ट झालेल्या आहेत। मी डायनासोरचं फक्त उदाहरण दिलं होतं। उद्या कदाचित मनुष्य सुद्धा नष्ट होऊन जाईल। तर देव असलाच तर मग एवढा संहार का होतो, असं का होतं? आपण बऱ्याच वेळेला जगामध्ये आपल्याला जे अत्याचार दिसतात किंवा जगामध्ये आपण असं पाहतो, काहींच्या वाटेला सुख आहे, काहींच्या वाटेला दुःख आहे, काहींचं जीवन अतिशय केविलवाणं असतं। हे असं का होतं? आणि आपण या सगळ्याचं खापर देवावर फोडायला जातो। हे सगळं देवाने निर्माण केलेलं आहे, परंतु नीट विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी या मनुष्याने निर्मित केलेल्या आहेत। आज आपण पाहतो युक्रेनचं युद्ध घ्या, इराण
मधलं चाललंय. या सगळ्या गोष्टी मानवाने निर्माण केलेल्या आहेत. याच्यामध्ये देव काही इंटरफिअर करत असेल, असं आपण मानू शकत नाही. आता या ज्या परमेश्वर म्हणून जो काही आहे, ईश्वर म्हणून जो काही आहे, तो काही आपण पाहिलेला नाही, कोणीच पाहिलेला नाही. त्या प्रश्न असा आहे, की व्यवहारामध्ये आपल्या असं लक्षात येतं, आता मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण युअरसेल्फ, you are the gift God has given this body to you. It is a gift of God to you. And what you do is your gift to the God. या विश्वाकडे जर नीट तुम्ही पाहिलं, आपण विश्व म्हणतो, मग आपलं जग आपण म्हणतो. त्या विश्वाच्या तुलनेमध्ये आपण जे एक्सपिरियन्स करतो ना जग, ते खूप छोटं आहे. जगाचा विस्तार किती अनंत आहे विश्वाचा तो आपण पाहिला. एक प्रकाश वर्षाचं तुम्हाला सांगितलं 10⁻12 इतके त्याचा विस्तार आहे एका प्रकाश वर्षाचा वगैरे, वगैरे. अणूच्या आतमध्ये सूक्ष्मता किती आहे तेही आपण पाहिलं. तर काळ स्थलाचा विस्तार अनंत आहे. पण काळाची गती सुद्धा काळामध्ये आपण म्हणतो भूतकाळ आहे, भूतकाळ सुद्धा अनादी आहे आणि भविष्यकाळ सुद्धा अनंत आहे आणि वर्तमान काळ बोलता बोलता भूतकाळ होतो. आता मी जे शब्द बोलतोय ते पुढच्या क्षणाला भूतकाळ होऊन जातो. असा काळाचं गती आणि स्थळाचा विस्तार असा प्रचंड आहे. आकाशामध्ये दिसणारी चांदणी कितीतरी प्रकाश वर्ष दूर आहे आणि ती चांदणीच नाहीये, ते तारे आहेत, ते अग्नीचे गोळे आहेत. प्रचंड विस्तार, त्याच्यामध्ये कितीतरी सूर्य सामावून जाऊ शकतील. हे सगळं आपण पाहिलं. ही झाली एक बाजू. पण आता आपल्याला आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये सोपा परमेश्वर कसा पाहायचा. जर ईशावास्य उपनिषदांमधला जो श्लोक मी तुम्हाला सांगितलं, की परमेश्वराचं अस्तित्व हे सर्वत्र आहे, हस्ताक्षर सगळ्यातले आहे. अणुरेणूमध्ये तो परमात्मा भरून राहिलेला आहे. आपण बोलतो, मी इथे बोलतोय, तुमच्याशी कम्युनिकेट करतोय, तिथे माझ्या हातात कागद आहे, जे काही आहे, जे काही आपण रोज वापरतो ना त्या गोष्टी, त्या प्रत्येकामध्ये स्थूल रूपामध्ये, सूक्ष्म रूपामध्ये परमेश्वरीय अस्तित्व आहे. मग ते चेतनेचे वेगवेगळे स्वरूप मी तुम्हाला सांगितले. आज आपण या सृष्टीमध्ये असलेला बघा, परमेश्वराचं दर्शन होण्यामध्ये अडचण काय आहे, की साधं जवळचं ईश्वराचं रूप मनुष्याला पटत नाही. याच्यात काय परमेश्वर आहे ते आपल्याला पटत नाही आणि ईश्वराचं प्रखर रूप आहे ना, ते आपल्याला पेलवत नाही. म्हणजे तो परमात्मा एवढा प्रखर आहे, तो परमात्मा आपल्याला पाहायला झेपेल का? बघा, साधं सूर्याला ग्रहण लागतं, तेव्हा आपण त्या सूर्याकडे नेकेड आईजनी बघितलं तर आपली बुबुळं खाक होऊन जातात, दृष्टी जाते. तर तो एवढा सूर्यालाही प्रकाशमान करणारा तो परमात्मा आपण पाहू शकतो का? बुबुळांची राख होऊन जाईल. मग तो परमेश्वर आपण कशा रीतीने पाहू शकतो? सोप्या सोप्या प्रकारे आपण परमेश्वर कसा पाहू शकतो? अणुरेणूमध्ये असलेला परमेश्वर, त्याचं सुंदर उदाहरण मागच्या वेळेला मी सांगितलंय, की आचार्य विनोबा भाव्यांनी सोपा परमेश्वर कसा पाहायचा हे सांगत असताना ते म्हणतात, की त्या प्रवचनामधला 10व्या अध्यायावर जे विनोबांनी विवेचन केलेलं आहे, मला नाही वाटत त्याच्या इतकं सुंदर सोपा परमेश्वर कसा पाहावा, माणसातला परमेश्वर कसा पाहावा, सृष्टीमधला परमेश्वर कसा पाहावा, निसर्गामधला परमेश्वर कसा पाहावा, प्राण्यांमधला परमेश्वर कसा पाहावा, याचं मनोहारी वर्णन अधिक कुठे असेल असं मला वाटत नाही. आणि मला त्या विनोबांच्या त्या सोपा परमेश्वर पाहण्याची जी रीत आहे
ती खूप आवडते. माझ्याकडे आमच्या वडिलांनी घेतलेलं गीता प्रवचन 1984 साली घेतलेलं पुस्तक आहे. जीर्ण झालेलं आहे, पण ते मी कधी-कधी वाचतो आणि मला त्याच्यातून खूप काही समज येते. बघा लहान मुलांना विनोबा म्हणतात, आपण अक्षरं शिकवतो. आधी सोपी अक्षरं शिकवतो, मग जोडाक्षरं शिकवतो. बरोबर आहे ना? आधी मोठा ए काढायला शिकवतो, मोठा अ काढायला शिकवतो. मोठा अ काढायला शिकवल्यानंतर छोटा अ, छोटा क, स्मॉल ए आणि मग त्याला कळतं, की छोटा क हा मोठ्या कचं स्वरूप आहे, छोटं रूप आहे. या विराट विश्वामधला परमेश्वर सोप्या रूपामध्ये आधी पाहिल्यानंतर मग समजतं, की त्या विश्वामध्ये भरून राहिलेला परमेश्वर तोच आहे. आधी सोपी अक्षरं शिकवतात, सिंपल सेंटेन्स, मग कंपाउंड सेंटेन्स, मग आधी बिनघोटाळ्याची वाक्य शब्द शिकवतात, अक्षरं शिकवतात, मग घोटाळ्याची अक्षरं शिकवतात. आधी समुद्र, पर्वत इत्यादी विभूतींमध्ये प्रकट झालेला परमेश्वर चटकन लक्षात येतो आणि तो कळला, की मग त्या जलबिंदूमध्ये असलेला परमात्मा, मातीच्या कणामध्ये असलेला परमात्मा तोच आहे. मोठा क समजला, की छोटा क समजतो. जे स्थूलामध्ये आहे, ते सूक्ष्मामध्ये आहे. भिन्न घोटाळ्याचा परमेश्वर समजायला लागला, की गुंतागुंतीचा परमेश्वर आपोआपच समजायला लागतो. विनोबा म्हणतात, राम हे साधं अक्षर आहे. रावण हे जोडाक्षर आहे. रामातला परमेश्वर कळला ना, की रावणातलाही परमेश्वर बघायला वेळ लागत नाही. विथ धिस बॅकग्राऊंड विनोबांनी परमेश्वर दर्शनाची जी बाळबोध सोपी रीत सांगितली आहे, ती आपण समजून घेऊ. ते म्हणतात पहिल्यांदी माणसांमधला परमेश्वर पहा, निसर्गामधला परमेश्वर पाहायला शिका, प्राण्यांमधला परमेश्वर पाहायला शिका आणि मग एक वेळ अशी येईल, की सर्वत्र परमेश्वर भरून राहिलेला आहे याची जाण, याची अनुभव, याची अनुभूती, याची प्रचिती तुम्हाला यायला लागेल. सर्वाभूती भगवंत हे जे ज्ञानेश्वरांचं वचन आहे, संत सर्वाभूती भगवंत पाहता, तसं आपल्यालाही या सर्वाभूती भगवंताची प्रचिती येऊ शकते. म्हणून मी तुम्हाला हे सुरुवातीचं सांगितलं. विनोबा म्हणतात, पहिल्यांदी माणसांमधला परमेश्वर कसा पाहायचा? म्हणतात, आईच्या ठिकाणी असलेला परमेश्वर पाहायला शिका. तुम्हाला वाटतं आईच्या ठिकाणी काय परमेश्वर पाहायचा? परमेश्वर म्हणजे काहीतरी वेगळं विराट मोठं रूप असलं पाहिजे ना. अरे ज्या आईने तुम्हाला पोटामध्ये 9 महिने वाढवलं आणि तुमच्यावर वात्सल्य, प्रेम ती करत असेल, तुमचं लहानाचं मोठं वगैरे केलं. आईमध्ये असलेल्या मुलाच्या प्रती असलेलं वात्सल्य हे दुसरं काही नसून परमेश्वराचंच एक रूप आहे. आई ठळक अक्षर आहे. मग आईच्या ठिकाणी असलेला परमेश्वर कळायला लागला. मग पित्याच्या ठिकाणी असलेला परमेश्वर कळायला लागतो. गुरुजनांच्या ठिकाणी असलेला परमेश्वर कळायला लागतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव अशा चढत्या क्रमानं तुम्हाला व्यक्तींमधला परमेश्वर आजूबाजूच्या दिसायला लागतो. दुसरं उदाहरण विनोबांनी सुंदर दिलेलं, सूर्य. निसर्गामधला परमेश्वर जर पाहायचा असेल, तर ते म्हणतात, की सकाळी जेव्हा तुम्ही फिरायला गेलात, तर चालायला लागता, सूर्य उगवायला लागतो. सगळीकडे तांबडं फुटलेलं असतं. ते रम्य वातावरण तुम्हाला परमेश्वराचे संदेश घेऊन येत असतं. सूर्याचं दर्शन म्हणजे परमेश्वराचं दर्शन. नाना रंगाच्या छटा ज्या आकाशामध्ये दिसतात, तर तुम्ही नुसत्या पहा. तुमचं मन, अंतःकरण त्याच्यामध्ये जो काही बदल होतो, हा सूर्य स्थावर जंगमाचा चराचराचा आधार आहे. आणि त्यांनी सांगितलं, वेदांनी असं म्हटलेलं आहे, की अग्नीकडे पहा. पूर्वीच्या काळी 2 अरणी एकमेकांवर घासल्यानंतर अग्नी निर्माण होत असे. विनोबा म्हणतात, त्याच्या आधी तो अग्नी कुठे होता? आणि अग्नीच्या ज्वाळा ह्या नेहमी वर जात असतात. तुम्ही म्हणाल, की इथर आहे, वारा आहे म्हणून त्या वरती जातात. ते म्हणतात नाही.
अंशीला भेटायला भेटायला आहेत. वरती जो सूर्यनारायण आहे त्या सूर्याकडे जाण्याचा प्रयत्न त्या ज्वाळा करतायत. कारण ते सुद्धा ते सूर्याचंच रूप आहे. अशा ठिकाणी अशा रीतीने आपण निसर्गातला परमेश्वर पाहू शकतो. नदीबद्दल ते असे म्हणतात बघा, की गंगा, नर्मदा वगैरे ज्या नद्या आहेत त्यांना आपण पवित्र मानतो. या नद्यांमधून आपल्याला असं लक्षात येईल, की परमेश्वराची करुणा वाहते. ते म्हणतात, "मी काही काळ काशीला होतो. तेव्हा रात्रीच्या वेळेला गंगा नदीचं पात्र मी शांतपणे पाहत असे." आणि काय म्हणतात ते, त्यावेळेला त्या आकाशातल्या चांदण्यांची रांगोळी ती पाण्यामध्ये पाहताना सगळं ऊर भरून यायचं. काय क्रिएटिव्हिटी आहे. त्या चांदण्या हजारो, लाखो प्रकाश मैल दूर छोटीशी वाटते, रांगोळीसारखी वाटते. त्याचं प्रतिबिंब त्या नदीमध्ये पसरलं आहे. किती मनाला अशा रीतीनं बारीक-सारीक गोष्टींमध्ये परमेश्वराचं असलेलं अस्तित्व आपण पाहू शकतो. नंतर ते म्हणतात वारा. वाऱ्याबद्दल म्हणतात. वारे कुठून येतात? कोणी म्हणतात हिमालयातून येतात, कोणी म्हणतो मलबारहून येतात, इकडनं येतात. ते वारे येतात, वाहतात, आपल्या अंगाला स्पर्श करतात. ते परमेश्वराचा संदेश घेऊन येत असतात. ते परमेश्वराचा संदेश आपल्याला सांगत असतात. वी आर नॉट अवेअर ऑफ दॅट. आपली तेवढी संवेदनाशीलता नसते. टाओ ऑफ फिजिक्स म्हणून फटजीत कापराचं पुस्तक आहे. त्याचा जर पहिला चॅप्टर तुम्ही वाचलात, तर त्यांनी तसंच वर्णन केलेलं आहे. मी ते समुद्राच्या लाटांचा नाद ऐकत होतो आणि मला जो काही अद्वैतानुभूती आली, ती अलौकिक होती, असं फटजीत कापरा टाओ ऑफ फिजिक्समध्ये म्हणतो. कधी मिळालं तर ते पहिलं तुम्ही वाचू शकता. विनोबा असं असं म्हणतात. आणि नंतर त्यांनी अशा रीतीने मग विनोबांचा हा अ, प्राणी सृष्टीकडे येतो. विनोबा म्हणतात गाय असते, गायीच्या डोळ्यामध्ये एक अपार करुणा भरलेली आहे. ती तुम्ही पाहिलीत का? त्याच्यानंतर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. एक अरब असतो. तो घोडा असतो. काही कारणामुळे त्याला तो घोडा विकायला लागतो आणि मग तो त्या सौदागराला घोडा विकतो. पैशाची थैली घेऊन तबेल्यामध्ये येतो. घोड्याकडे पाहतो. त्याच्या आयाळीला हात लावतो. खरारा करतो. त्या घोड्याच्या डोळ्यामध्ये असलेलं जे तेज म्हणा, तारुण्य म्हणा, जो भाव त्यांनी पाहिला आणि ती थैली फेकून दिली. तुम्ही घोड्याचा खरारा करा तो तुमच्यासाठी. अशा रीतीने बघा आता कितीतरी जण कुत्रे पाळतात. कुत्र्यांवर एवढं प्रेम करतात त्या प्राण्यांवर. आणि पुढे जाऊन ते म्हणतात, हे बडोद्याला त्यांचं बालपण गेलं होतं. जवळच सयाजी पार्क होतं आणि तिथे पहाटेच्या वेळेला सिंहाच्या गर्जनेचा आवाज ऐकू यायचा. तो सिंहाच्या गर्जनेचा आवाज इतका धीर गंभीर होता, इतका उत्कट असायचा, की हृदय हलावणारा, हिलावणारा असायचा आणि देवाच्या गाभाऱ्यामध्ये जसा आवाज घुमतो ना, तसा तो हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये घुमत असे, खोलवर जात असे, असं विनोबा म्हणतात. विनोबांनी नंतर त्या सिंहाचं वर्णन असं केलेलं आहे, तो सिंह, सिंहाची ती चाल, ऐट, रुबाबदार चालणं, दिलदार मुद्रा, धीरोदत्त बादशाही वैभव, तो सिंह पिंजऱ्यामध्ये एकटा असतो. येरझऱ्या घालत असतो. त्यात फेऱ्या मारणाऱ्या सिंहामध्ये क्रौर्याचा अंश नसतो. आपल्या ध्यानामध्ये तो मग्न असतो. त्याच्या मुद्रेमध्ये कारुण्य भरलेलं असतं आणि जणू काही त्याला जगाची पर्वा नाही आणि तो आपल्या ध्यानामध्ये मग्न आहे. असा सिंह ही भगवंताची पावन मूर्ती आहे. असा अनुभव, असं एक्सपिरियन्स, असा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विनोबांनी डेव्हलप केला होता. आणि विनोबांनी 2 गोष्टी सांगितल्यात. सापाबद्दल बोलताना विनोबांनी खूप साप, ते म्हणतात साप म्हणजे 16 ब्राह्मण. त्याला घाण अजिबात खपत नाही. चिखल्यामध्ये, मातीमध्ये मळलेला, परबटलेला, घाणेरडा साप कधी तुम्ही पाहिला आहेत का? असा साप तुमच्या कधी दृष्टीस पडणार नाही. साप म्हणजे तेजस्वी,
एकांत प्रिय ध्यानस्थ ऋषीच आहे. एकाग्रता साधण्यासाठी काही काळ एकांत वासामध्ये जाण्याची आवश्यकता असते. म्हणून अवधूतानं 23वा गुरु म्हणून सर्पाला केलं असा उल्लेख भागवतामध्ये आहे. आणि शंकराच्या गळ्यामध्ये साप, गणपतीच्या कमरेला साप, विष्णूचा बिशाना सर्पाचा. आपली संस्कृती सापाला ईश्वरीय अंश मानते. सांगावेसे वाटते की विभूती पादामध्ये भगवंतानी असं म्हटलेलं आहे की मी सर्पराज वासुकी, मीच नागांमध्ये शेषनाग. अशा रीतीनं विनोबा प्रत्येक प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्या संपूर्ण उपनिषदांमध्ये म्हणा, आपल्या संपूर्ण तो काही विभूती योग आपण याच्यामध्ये पाहतो, त्याच्यामध्ये परमेश्वराने सांगितले कुठल्या कुठल्या याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूप आहे ते, की मी सगळीकडे मीच भरून राहिलेला आहे. मोराबद्दल बोलताना ते म्हणतात, आता आपल्या दृष्टीने मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे वगैरे वगैरे. पहिला षड्ज हा मोराने दिला आणि त्याच्यानंतर इतरांनी कमी अधिक प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये स्वर बसवले. मोराचा पिसारा किती विलोभनीय असतो. त्याने असा पिसारा नुसता फुलवला आणि तो आपण नुसता बघितला, चित्रामध्ये बघितला. पांढरा मोर असतो, त्याचाही पिसारा आपण बघितला. किती मनाला आल्हाददायक होतो. असं आपण काढू शकतो का हो एवढं चांगलं पेंटिंग? मला आठवतं माझा नातू, "आजोबा शो मी दॅट पीकॉक, आय वॉन्ट टू सी इन YouTube." तो नुसतं त्याला मी दाखवत असताना मला सुद्धा आनंद होतो. अशा रीतीनं विनोबा म्हणतात, कोकिळा ती गोड गाते म्हणून ती चांगली, आणि कावळा रद्दिका आणि कावळ्याचं सुद्धा वर्णन त्यांनी खूप सुंदरपणे केलेलं आहे. ते असं म्हणतात, मला कावळा, विनोबांचं म्हणणं आहे, माझं नाही. विनोबा म्हणतात, मला कावळा आवडतो. कावळा तुकतुकीत काळा, त्याचा आवाज तीव्र आहे, पण तोही त्याच्यामध्येही एक प्रकारचा गोडवा आहे. पंख फडफडत तो पंख फडफडतो आणि लहान मुलांना त्या कावळ्याचं आकर्षण असतं. त्या कावळा त्याचं लक्ष वेधून घेतो. लहान मुलांना कावळ्याबद्दल प्रेम असतं. कावळ्याच्या वाकुल्या त्यांना आवडतात. मुलांना या प्राणीसृष्टीबद्दल कौतुक असतं. तुम्हालाही लहानपणी असेल. इसाबानं आपली सारी नीती त्यावर उभी केली. इसाबाच्या कथेमध्ये तुम्हाला कुत्रे दिसतील, कावळे दिसतील, लांडगे दिसतील, कोल्हे दिसतील, कासव दिसतील. इसाबाची चराचर सृष्टी त्याच्याशी बोलते. इसाबाच्या कथांमध्ये कुठेही मनुष्य प्राणी नाही. आणि शेवटी विनोबांनी असं म्हटलेलं आहे की रामायणाची गोडी, रामायणाचं महत्व मला आधी का आहे, त्याचं रमणीयत्व, रामाचं रमणीयत्व वगैरे ह्या गोष्टी रामत्व आहेत. परंतु म्हणे त्याच्यामध्ये नर आणि वानराची मैत्री ही फक्त रामायणामध्ये आहे. आणि वानराच्या ठिकाणी असलेला देव रामायणामुळेच वचनी पडतो, असं विनोबांनी सांगितलंय. आणि मग विनोबा पुढे असं म्हणतात की सृष्टीमध्ये नाना रूपाने, पवित्र नद्यांच्या रूपानं, पर्वतांच्या रूपानं, गंभीर सागराच्या रूपानं, वत्सल गायीच्या रूपानं, उमद्या घोड्याच्या रूपानं, दिलदार सिंहाच्या रूपानं, मधुर कोकिळेच्या रूपानं, कावळ्याच्या रूपानं, ऐटीत ज्वाळांच्या रूपानं, नदीच्या रूपानं परमात्मा जो भरून राहिलेला आहे तो पाहायला शिका. आणि मग ते दिसायला लागलं, ते समजायला लागलं, तो तुम्हाला अनुभवायला लागला की दुर्जनांमधलाही परमेश्वर तुम्हाला समजू शकतो. स्थूल आणि सूक्ष्म वगैरे सगळी जोडाक्षर आधी शिकायची आणि शेवटी तो परमेश्वर स्थूलही नाही, सूक्ष्मही नाही, सगळ्यात भरून राहिलेला आहे, असा तो परमेश्वराचं स्वरूप तुम्हाला समजू शकतं. अशा रीतीने विनोबांनी परमेश्वर दर्शनाची रीत सांगितलेली आहे. आणि विनोबांचं मला त्याच्यामध्ये खूप आवडतं. आता आपण सांगितलं परमेश्वर निर्गुण निराकार आहे, परमेश्वर अनादी आहे, परमेश्वराचं स्वरूप अनंत आहे, परमेश्वर सर्वसाक्षी आहे, तो कशात इंटरफिअर करत नाही वगैरे वगैरे. विनोबा असं म्हणतात की वस्तुतः जे चैतन्य आहे ना, ते चैतन्याच्या दृष्टीने कुठलीही वस्तूची पूजा
ही चैतन्याची पूजा आहे, ईश्वराची पूजा आहे. हे पाण्याचं भांड आहे, ते सुद्धा ईश्वराचंच रूप आहे. हा कागद माझ्या हातामध्ये आहे, ते सुद्धा ईश्वराचंच रूप आहे. परमेश्वर स्वरूप सर्वत्र भरून राहिलेलं आहे. जिथे आपली भावना असते, तिथे भगवंत प्रगट होतो. प्रल्हादाची गोष्ट आहे ना, या खांबामध्ये परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर नरसिंहाच्या रूपानं प्रगट झाला. विनोबा म्हणतात, दगडाच्या ठिकाणी देव मानायचा नाही, तर मग कोणाच्या ठिकाणी मानायचं? फार महत्वाचं आहे. सगुण उपासनेबद्दल विनोबांचं मत, निर्गुण वगैरे सगळं ठीक आहे, पण सगुणाच्या माध्यमातूनच तुम्ही परमेश्वराच्या जवळ पोहोचू शकता. विनोबा म्हणतात, दगडाच्या ठिकाणी देव मानायचा नाही, तर कोणाच्या ठिकाणी मानायचा? दगडच देवाची मूर्ती व्हायला लायक आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी युक्तिवाद एवढा सुंदर दिला आहे. दगड निर्विकार आहे, दगड शांत आहे. अंधार असो, प्रकाश असो, दिवस असो, रात्र असो, ऊन असो, थंडी असो, दगड निर्विकार असतो. आणि मूर्तीपूजा ही निरहंकारी, निर्विकारी बनण्यासाठी माणसाचा मूर्तीपूजा हा एक प्रयत्न आहे. दगडाच्या मूर्ती समोर वाकून नतमस्तक होणं हे निरअहंकारी होण्याचा प्रयत्न आहे. स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजी होते. त्यांचा काही मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, लहानपणी त्यांनी बघितलं कुठे गावाच्या ठिकाणी एखादं जुनं पडीक देऊळ वगैरे असेल. त्यांनी सांगितलं, देवाच्या मूर्तीवर उंदीर फिरताना मी पाहिलं. अण्णांच्या मनामध्ये असा विचार आला. ते म्हणाले, माझा परमेश्वरावरचा विश्वास, अरे उंदीर त्या देवाच्या अंगाखांद्यावर फिरतायत म्हणजे काय? हा कसला आलाय देव? आणि मग ते परमात्म्याच्या विश्वव्यापकतेमध्ये स्वरूपाच्या चिंतनामध्ये दंग झाले, असं दयानंद सरस्वती म्हणतात. विनोबा म्हणतात, त्या गोष्टीचा उल्लेख करतात ते आणि म्हणतात, मला नाही असा शंका आली. देवाच्या अंगाखांद्यावर उंदरांना खेळताना पाहून दयानंदांना देवाच्या देवत्वाबद्दल शंका आली. मला आली नसती. कारण ज्या अर्थी अंगाखांद्यावर उंदीर निर्धास्तपणे खेळताय, त्या अर्थी तो परमेश्वरच असला पाहिजे. आणि उपहासानं विनोबा असं म्हणतात, उंदरांनी काही देवाच्या अंगाखांद्यावर खेळू नये, तर काय मांजरांच्या अंगावर खेळावं. विनोबा म्हणतात, मूर्तीपूजा खूप महत्वाचं आहे. मूर्तीपूजा ही ईश्वराच्या व्यापकतेचा निषेध नाही, तर खरं आपली वासना परमेश्वराला अर्पण करून घेण्याचा एक प्रयत्न आहे. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. विनोबांनी मी विनोबांचं बरचसं साहित्य वाचलेलं आहे. उपनिषद, ईशावास्य उपनिषद विनोबांचं आहे. उपनिषदांवर विनोबांचं उपनिषदांसार म्हणून काहीतरी पुस्तक आहे. विनोबांनी इंग्लिशमध्ये न्यू टेस्टमेंट वर ख्रिश्चॅनिटीवर लिहिलेलं आहे. मी वाचलेलं नाही, पण विनोबांचं पुराण सार म्हणून मराठीतलं पुस्तक आहे. त्याचं मी रॅपिड रीडिंग केलेलं आहे. असा व्यासंग असलेला, भगवद्गीतेचा अभ्यास असलेला, पुराणाचा अभ्यास असलेला, बायबलचा अभ्यास असलेले विनोबा जेव्हा असं म्हणतात, की ख्रिस्ती इस्लाममध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारामध्ये मूर्तीपूजा अस्तित्वात आहे. तुम्ही काब्याकडे तोंड करून, मक्केकडे तोंड करून काब्यासमोर वाकून नमाज पढता. चर्चमध्ये जाऊन पुढे कशातही काहीच नाहीये, त्या भिंतीपुढे मेणबत्ती लावता. ती जी सगुणाची साधना, ह्या सगळ्या ज्या आहेत, मग मूर्तीपूजा नसेल, पण सगुण उपासना प्रत्येक धर्मामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये आहे. कारण या सगळ्या साधना ज्या असतात, त्या चित्तशुद्धीसाठी असतात. आणि आपल्याकडे सगुण मूर्तीची उपासना हे चित्तशुद्धीचं साधन मानलेलं आहे. म्हणून आचार्य शंकराचार्यांनी सुद्धा जेव्हा अद्वैत तत्वज्ञानाचा सिद्धांत मांडला, त्याच्यानंतर ते संपूर्ण भारतभर फिरले, आश्रम स्थापन केली.
त्यांनी नर्मदेवर स्तोत्र लिहिली, नद्यांवर स्तोत्र लिहिली, अनेक देवतांवर स्तोत्र लिहिली. त्याचा उद्देश एवढाच होता की सगुण उपासनेच्या माध्यमातून चित्तशुद्धी झाल्यानंतर तुम्ही निर्गुण निराकार परमेश्वराकडे सहज पोहोचू शकता. म्हणून सगुण साधना सांगितलेली आहे. म्हणून अशा रीतीनं आपण परमेश्वर हा सृष्टीमध्ये सगळीकडे असलेला परमेश्वर, जो स्थळाच्या आणि काळाच्या पकडीत येत नाही, परंतु ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत, सर्वत्र अणुरेणूमध्ये भरून राहिलेला परमेश्वर पाहायला सुरुवात करताना मनुष्यामधला परमेश्वर पहा, प्राण्यांमधला पहा, निसर्गामधला पहा, अवतीभोवती असलेला परमेश्वर पहा, मग सर्वाभूती भगवंत अशी तुमची दृष्टी व्हायला लागेल. आणि अशा रीतीनं हा परमेश्वर विषय मी आज इथे संपवतो आणि आजचा आपला अंतःप्रेरणा श्वसन हा प्रकार जो आहे, एक्सरसाइज आहे, त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करतो. मला आत्मतत्व समजावून द्यायचं होतं, परंतु मला वेळ मिळाला नाही. पुढच्या कुठल्यातरी लेक्चरमध्ये कुठेतरी मी ते तुम्हाला समजवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या एक्सरसाइजमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा तो एक्सरसाइज करून दाखवतो. आपण स्मृतिवर्धक प्राणायाम इज नॉट कमिंग अंडर द 8 ब्रीथिंग एक्सरसाइज. स्मृतिवर्धक श्वसन झालं. त्याच्यानंतर आपण रिव्हायटलायझेशन ब्रेथ घेतला. आजचा इन्स्पिरेशनल ब्रेथ, अंतःप्रेरणा श्वसन. त्याला अंतःप्रेरणा श्वसन का म्हटलेलं आहे, आपण जेव्हा त्याच्या रिसायटेशन्स मध्ये जाऊ त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येईल. मी तुम्हाला उभं राहून हा एक्सरसाइज कसा करायचा सांगतो. त्याच्या आधी उभा राहून एक्सरसाइज करायचा आहे. मी तुम्हाला दोनदा करून दाखवतो आणि त्याच्यानंतर रिसायटेशनची माहिती तुम्हाला देतो. आता बघा, आपण असे पाय ठेवतो. असे पाय जमिनीला घट्ट रोवून उभं राहायचंय. पाठीचा काना ताठ, हेड बॅक नेक इन ए स्ट्रेट लाईन, पाय जमिनीला घट्ट, बटक टाईट, फुल्ले घट्ट. हे हात इथे ठेवायचे आणि श्वास घेताना पूर्ण छाती भरवून श्वास घ्यायचा आहे. आणि हे करत श्वास घेत असताना हात असे वरती न्यायचे आणि असे ठेवायचे. त्याच्यात हात टाकायचे, नुसते यू हॅव टू वरती न्यायचे आणि यू हॅव टू जस्ट टच देअर. आणि नंतर आपण जे हिजिंग साऊंड, दातावर दात ठेवायचे आणि हिजिंग साऊंड करताना तुमच्या एक लक्षात येईल, स्मॉल गोष्ट अवेअर करा की जी महिना ती हळू टाळूला लागली पाहिजे, लागते म्हणजे, बट बी अवेअर ऑफ दॅट. एक्सरसाइज मध्ये कुठेही सांगितलेलं नाहीये. आणि आता इथून इथपर्यंत म्हणजे 180 डिग्री झाले की नाही. मग आता आपण आणि इथपर्यंत 180 होत असतील तर करून दाखवतो. 45, 90, 135, 180. इथे आलात की 180. जस्ट टेक्निकल, एवढं काही अॅक्युरेट नाहीये. आता मी एक्सरसाइज करून दाखवतो, दोनदा दाखवतो. आपल्याला 7 वेळा तो आपल्या ह्याच्यामध्ये एक्सरसाइज करायचा आहे. पाठीचा काना ताठ, बटक टाईट, पाय जमिनीला घट्ट रोवून, हात घट्ट, मान समोर, डोळे मिटलेले आहेत आणि पूर्ण श्वास घेऊन हात वरती केल्यानंतर श्वास सोडायला सुरुवात करायची आहे. एकदम सोडायचा नाहीये, 4 स्टेज मध्ये सोडायचा आहे. दोनदा करून सोपं आहे, काही कठीण नाहीये. त्याचं काय काय ठिकाणी असंही वर्षण करतात, ते आपल्याला करायचं नाहीये. आपल्या एक्सरसाइज मध्ये 4 स्टेजेस मध्ये आपण सोडतो. तर तो तसाच करायचा आहे.
आता तुम्हाला त्याच्यानंतर ज्या रिसायटेशन, आता तुम्ही उभं राहून रिसायटेशन्स म्हणा असं मी म्हणत नाही. तुम्ही बसून रिसायटेशन्स म्हणा आणि त्या रिसायटेशन्स एकदम पॉवरफुल आहेत. म्हणजे असं की नाव आय थँक द लॉर्ड, आय थँक द लॉस फॉर माय बॉडी, आय थँक द लॉस, द इटर्नल, everlasting, unchangeable, changeless, immutable laws be for my body. पुन्हा मी रिपीट करतो. आय थँक द लॉर्ड, त्या परमात्म्याला चे मी आभार मानतो. फॉर माय बॉडी, आय थँक द लॉज, ज्या नियमांनी माझं शरीर चाललेलं आहे त्या नियमांना मी, ते कसे आहेत नियम? आय थँक द लॉज, द इटर्नल, everlasting, unchangeable, changeless, immutable laws being for my body. Second para, my body, the transcendently beautiful, infinitely integrate, most gloriously wondrous instrument in the universe. माझं शरीर हे या विश्वातील एक अद्ययावत यंत्र आहे. थर्ड, my body, the temple of living God. God is living in it, God is alive in it, and God is within me and alive within me. It stands with the reverence to the wisdom painted in every substance of my body. I pledge, I vow, henceforth and forever, I shall not do, act, think which shall injure, abuse this temple, my body, the temple of living God. त्याच्यानंतर feeling, now I am feeling happy, giving thanks. Now I take a little breath deep आणि मग मी उसासा सोडतो. अशा त्या रिसायटेशन्स आहेत. त्या रिसायटेशन्स मी तुम्हाला पाठवीन. आता मराठी मधल्या रिसायटेशन्स पण मी तुम्हाला म्हणून दाखवतो. अंतःप्रेरणा श्वसन. आता मी पूर्ण, आय एम टोटली रिलॅक्स, पूर्ण विश्रांत झालेलो आहे. आधी म्हणायचं किंवा अशी कल्पना करायची आणि माझ्या अस्तित्वाच्या त्या अनादी, अबाधित, शाश्वत, अविकारी नियमांचं, त्या भगवंताचं मी माझ्या शरीरासाठी आभार मानतो. माझं हे शरीर अलौकिक, अत्यंत सुंदर, अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेलं हे अखिल विश्वातील सर्वात अचूक अशी यंत्रणा आहे. माझं शरीर हे प्रत्यक्ष परमेश्वराचं मंदिर आहे. माझ्यात निवास करीत असलेल्या या परमेश्वराच्या, जागृत परमेश्वराच्या मंदिराचा मी विश्वस्त म्हणून काळजी घेईन आणि मी असा संकल्प करतो की की यापुढे मी माझ्या हातून अशी कुठली कृती, असा कुठलाही विचार होणार नाही की हे माझं परमेश्वराचं मंदिर अपवित्र होईल. अशा प्रकारे त्या रिसायटेशन्स आहेत, त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. आपण सोप्या करून असं म्हणू शकतो. मी आता म्हणतो, आय थँक फॉर द लॉज बिंग फॉर माय बॉडी, माय बॉडी द ट्रान्सिडेंटली ब्युटिफुल, इन्फिनेटली इंटिग्रेट, most gloriously wondrous instrument in the universe. My body, the temple of living God. God is living in it. God is alive in it. It stands with the reverence to the wisdom painted in every substance of my body. I pledge, I vow, henceforth and forever, I shall not do, think, act which shall injure, abuse this temple of living God, my body. अशा रीतीनं तुम्ही जेव्हा म्हणता त्यावेळेला तुम्ही हे तुमचं जे शरीर दिलेलं आहे ना, ते परमेश्वराने तुम्हाला विश्वस्त म्हणून दिलेलं आहे. यू आर ट्रस्टी. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं, युअर बॉडी इज गिफ्ट ऑफ गॉड गिफ्ट्स टू यू. And what you do is your gift to God. बघा, तुम्ही
जन्माला आलेले आहात. आईच्या गर्भामधून तुम्ही 9 महिने होता, त्याच्यातून बाहेर आलात, हो की नाही? आणि तुमचं हे शरीर हे तुम्ही निर्माण केलं का? आई-वडिलांनी निर्माण केलं का? नाही. ते निर्माण होत गेलं. निसर्ग चक्राकडून निर्माण होत गेलं आणि हे जे शरीर तुमचं आहे ना, ते इतकं अद्ययावत यंत्रणा आहे. त्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देतो. अनेकदा दिलेली आहे. मी विचार करत होतो, की माय बॉडी आय थँक फॉर द लॉस बीइंग फॉर माय बॉडी. व्हाय आय शुड थँक द लॉस बीइंग फॉर माय बॉडी? मागच्या वेळेला माय हार्मोनियस वगैरे आपण सगळं 9 पॉझिटिव्ह द ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड म्हटलेलं आहे. आता हा गॉडचा विषय झाल्यानंतर आपण त्या परमेश्वरीय तत्वाचं, मग तो निसर्ग असेल, परमात्मा असेल, ईश्वर असेल, गॉड असेल, व्हॉटएव्हर इट मे बी, यू आर expressing gratitude for I thank for the laws being for my body. I thank the Lord for my body. You have given me this body. आता सहज तुम्ही विचार केलात तर आपल्या शरीरामध्ये अनेक सिस्टीम्स आहेत. म्हणजे एक आहे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, देन एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, स्केलेटन आहे, मसल सिस्टीम्स आहे. कितीतरी सिस्टीम्स 8, 10, 12 आपल्या शरीरामध्ये कार्य करतायत. त्यांचं कार्य करण्याची आपली नर्वस सिस्टीम आहे. आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल माहिती आहे. आपण श्वास घेतो. मी तुम्हाला प्राणायामाच्या वेळेला सांगितलं होतं, की आपण एका मिनिटामध्ये 15 ते 16, 18 वगैरे श्वास घेतो. मग त्याचं एका दिवसामध्ये 21,800 श्वास आपण घेतो. 15च्या मल्टिप्लाय 15 × 60 × 24 केलं तर. आपण किती हवा आत घेतो, किती लिटर हवा आत घेतो. आपले वायुकोश सगळे जर भरले हवेने तर फुटबॉलच्या तर ही एवढ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये होत असतात. आपलं हृदय आपण जन्माला आल्यापासून ते कार्य करत असतं की नाही आणि आपल्या हृदयाचं आकुंचन प्रसरण पावत असतं. त्याला आपण हार्ट इज बीटिंग ॲव्हरेज इज 72 एका दिवसामध्ये मिनिटाला 72 मग 24 तास × 60 केलं तर जवळ-जवळ 1,00,000 वेळेला आपलं हृदय दिवसामध्ये स्पंदत असतं, बीट्स होत असतात. वर्षामध्ये 35 मिलियन टाइम्स इट इज. सो हे हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का हो? तुम्ही करता का? आज एवढं करायचं, तेवढं करायचं. मग आपलं शरीराचं एक टेम्परेचर असतं, हो की नाही? एक टेम्परेचर बॉडी कंटिन्युअसली मेंटेन द टेम्परेचर. तुमच्या रक्ताचं या सर्क्युलेटरी सिस्टीमच्या अनुषंगाने एक प्रेशर असतं. हृदयाचा स्पंदनाचा रेट असतो. श्वसनाचा रेस्पिरेशनचा रेट असतो. ह्या सगळ्या गोष्टी या होत असतात. त्या आपण जाणीवेच्या स्तरावर करत नाही. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ना, ती एवढी परफेक्टली कार्य करत असते. जर मी तुम्हाला सांगितलं डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल, की आपली जी पचन संस्था आहे, त्याच्यामध्ये असिमिलेशन ऑफ फूड, न्यूट्रिशन इंटू द बॉडी, बॉडी युजेस इट फॉर ग्रोथ हॉर्मोन, फॉर रिपेअर ऑफ द बॉडी. तोंड आहे, दात आहे, जीभ आहे, सलायवा आहे, अन्ननलिका आहे, मग खालती जठर आहे, पोटात जातं. सगळ्या ह्याच्यामध्ये लिव्हर आहे, पेनक्रियाज आहे, ऑल दिस ॲक्ट्स टुगेदर. त्याचं पचन होतं. मी सहज वाचत होतो. त्याच्यामध्ये आपल्या सगळं बघा सर्वसाधारणपणे काय तुमचं 60 किलो वजन असेल, 70 किलो वजन असेल, एखादा फार हेवी वेटवाला असेल, 100 किलो वजन असेल. आपण आपण वेस्टर्न मध्ये असा स्टडी केला होता, की हाऊ मच फूड ए पर्सन इट्स इन हिज लाईफ टाईम. तर त्याने 35 टन्स म्हणजे जवळ-जवळ 35,000 किलो अन्न आपण खातो आयुष्यभर. पण आयुष्यामध्ये आपलं त्याचं फार तर 100, 120 अगदी खूप असेल. ते सगळं आपण खाल्लेलं अन्न ॲब्सॉर्ब होतं. आपलं वेट एका लिमिटमध्येच राहतं की नाही?
आणि आपलं ब्रेन मागच्या वेळेला मी स्मृतिवर्धक श्वसन सांगितलं, की आपल्याकडे 100 बिलियन न्यूरॉन सेल्स आहेत. They can connect 100 trillions connections. If that you multiply, you can connect entire connections in the universe. इतकी त्याची कॅपॅसिटी आहे. हे सगळं आतमध्ये होत असतं. हे कोण करतं? तुम्ही करता का? तुमची बुद्धी करते का? तुमचं मन करतं का? हा कोण करतं? म्हणून उपनिषदांनी असं म्हटलेलं आहे, की तुमच्या शरीरामध्ये असलेला परमात्मा, परमात्मा असण्याचा प्रूफ, पुरावा दुसरा कुठलाही नाहीये. तुमचं अस्तित्व, तुमच्या शरीरामध्ये ज्या काही गोष्टी घडता आहेत, त्या परमेश्वर असल्याचं साक्ष देण्यासाठी पुरेसं आहे. तुमचं जे लिव्हर आहे, 1.5 किलो वगैरे त्याचं वजन आहे. डायजेशन, ॲब्सॉर्प्शनसाठी ते काम करतं. लिव्हरला स्वतःची अशी एक रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी पण आहे आणि आपल्याला फक्त काय कावीळ वगैरे झाली, की बिलिरुबिन वगैरे आपण चेक करतो. परंतु 300 बिलियन स्पेशलाइज्ड सेल्स आर देअर इन युअर लिव्हर अँड 500 vital functions are performed by the liver. आणि आपल्या शरीरामध्ये जी काही रसायनं, हार्मोन्स सिक्रिशन होतात, असं म्हणतात, की ती जर बाहेर प्रोड्यूस करण्याचं ठरवलं, केमिकल्स, एन्झाईम्स जी काय होतात, ती कितीतरी एकरची फॅक्टरी त्याच्यासाठी कन्स्ट्रक्ट करायला लागेल. पण हे सगळं आपल्या शरीरामध्ये होतं. तुम्हाला हे शरीर केव्हा सोडून जायचंय तेही तुमच्या हातात नाही. आत्महत्या वगैरे केली दॅट इज डिफरंट. पण हे शरीर केव्हा सोडून जायचंय, जन्म केव्हा घ्यायचंय, या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नाहीयेत. म्हणून विवेक चूडामणीमध्ये आचार्य शंकराचार्य म्हणतात, की मनुष्य जन्म मिळणं हे अतिशय दुर्लभ आहे. आपल्या ह्याच्यामध्ये 84 लक्ष योनीमधून प्रवास करून आल्यानंतर मनुष्य देह मिळतो, असं म्हटलेलं आहे. तर हा जो देह, इट इज अ गिफ्ट ऑफ गॉड टू यू. आणि परमेश्वर कार्यरत चैतन्याच्या रूपानं तुमच्यामध्ये अवशिष्ट आहे. गॉड इज प्रेझेंट. यू आर गोइंग टू सी गॉड आउटसाइड, आउटसाइड अँड गॉड विदिन टू विदाउट. तो बाहेर आहेच, सृष्टीमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, निसर्गामध्ये आहे, नद्यांमध्ये आहे, पर्वतांमध्ये आहे. पण तोच परमात्मा तुमच्यामध्ये सुद्धा आहे. त्या परमेश्वराशी तुम्ही रॅपो कसा साधू शकता? मेडिटेशन. आणि जर हे परमेश्वराने दिलेलं आपलं शरीर आहे ना, ते आणि ब्रेनची मेमरी मागे मी सांगितली 2.5 पेटाबाइट्स. म्हणजे किती? त्याचं मी सहज बघत होतो कन्व्हर्शन काय आहे. तर 2.5 पेटाबाइट्स म्हणजे 2.5 बिलियन गिगाबाइट्स. आपली जीबी 256 जीबी मोबाईलची असते. 1 बिलियन इज इक्वल टू 10 raised to 9. म्हणजे एकावर 9 शून्य इज 1 बिलियन. 1 बिलियन म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 100 कोटी इक्वल टू 100 crores. तर 2.5 बिलियन. मग एवढी आपल्या ब्रेनची मेमरी स्टोरेज कॅपॅसिटी आहे असं विज्ञान म्हणतं. तर आता ही सगळी आपण केलं काय हो? तुम्ही शरीर तुमचं बिल्टअप केलं का नाही? म्हणून या एक्सरसाइज मध्ये यू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. आय थँक फॉर द लॉर्ड फॉर लॉस फॉर माय बॉडी, लॉस फॉर माय बॉडी, माय बॉडी ट्रान्सिडेंटली ब्युटिफुल. येस, इट इज ब्युटिफुल. बाहेरून तुम्ही गोरे असाल, काळे असाल, ब्राऊन असाल, दॅट इज डिफरंट. बट माय बॉडी इज ट्रान्सिडेंटली ब्युटिफुल, इन्फिनिटली इंटिग्रेट, मोस्ट ग्लोरियसली इन्स्ट्रुमेंट. अरे किती रोज एक वेळेला स्पंद पावणारं तुमचं हृदय तुमच्या 70 वर्षाचं आयुष्य झालं तर किती वेळ स्पंद पावतं. अहो साधा तो सायकलचा हवा भरण्याचा किंवा फुगा फुगवण्याचा पंप असतो ना, तो काही काळानंतर तो फंक्शन होत नाही, त्याच्यात बिघाड होतात. हे चाललेलं आहे. सो एवढे सगळी हे परमेश्वर
आणि आपण काय करतो? आपण आपल्या चुकीच्या विचारानं आपल्या शरीराची नासाडी तर करतोच. म्हणून आपण एक प्रतिज्ञा करतो इथे. It stands with the reverence to the wisdom painted in very substance of my body. I pledge, I vow henceforth and forever, I shall not do thing act which shall injure, abuse this temple of living God, my body. This is what you make declaration to you yourself. मी तर तुम्हाला सांगेन, हा एक्सरसाइज तुम्ही करा, त्याच्या रिसायटेशन्स म्हणा. परंतु तुम्ही जर एक अशी हॅबिट ठेवली, रोज रात्री झोपताना, हे परमेश्वरा, तू मला हे सुंदर शरीर दिलेलं आहे. माझं शरीर अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतंय. आय एम हेल्दी, वेल्दी, आरोग्यम, धनसंपदा. आय एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टू माय हार्ट, टू माय लंग, माय पेनक्रियास, किडनीज, ईच अँड एव्हरी ऑर्गन. यू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड अँड स्लीप. You will have a different approach towards the life in due course. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की हे जो निर्माण करणारा जो ईश्वर आहे, त्याचे आपण लेकरं आहोत, अशी एक कन्सेप्ट आहे. आपण जर ईश्वराचं कृतज्ञ भावनेनं स्मरण केलं, प्रत्येकानं त्याच्यामध्ये स्वतःच्या शरीराचं कल्याण होईल, आजूबाजूच्या सगळ्यांचं कल्याण होईल. आणि ते आपल्याला, मला एकाने सांगितलं, सर इट इज गिवन इन द बायबल की युअर बॉडी इज अ टेम्पल ऑफ लिव्हिंग गॉड. नाही नाही, उपनिषदांमध्ये, उपनिषद कशाला हो, तुकोबांचा अभंग घ्या ना. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. तो परमात्मा दुधामध्ये लोणी, त्याची सिमिली त्यांनी दिली, दृष्टांत दिला. काय अलंकाराचं नाव मला माहिती नाही, पण त्याच्यातून त्यांनी काय सांगितलं, जसं दुधामध्ये लोणी असतं पण ते दिसत नाही, तसं या देहामध्ये चक्रपाणी आहे. त्या दुधाचं घुसळून काढल्यानंतर त्याच्यातून लोणी बाहेर येतो. तसं तुम्ही रॅपो परमात्माची कळल्यानंतर तो आतला परमेश्वर. आणि मग देह देहात देहात, का हो जाता देवळात. तुका सांगे मूढ जना, तेही देह का पाहना. किंवा दुसरा त्याच धर्तीचा तुकोबांचा एक अभंग आहे. तेही असून या देव, वृथा फिरतो निर्दैव. देव कुठे, देव कुठे, देव आहे अंतर्यामी. व्यर्थ हिंडतो तीर्थग्रामी. तो आपण आपला संपूर्ण. म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, कथा ऐकता पिटले कान, जप करता जितले मणी, तरी नोई ब्रह्मज्ञान. नदी पाहता तरी स्नान, तुळशी पाहता तोडी पान, तरी न होई ब्रह्मज्ञान. अशी आपली एक स्थिती असते. मला मंगेश पाडगावकरांचं एक गीत, आत्ता जे मी काही तुम्हाला सगळं एक्सरसाइजच्या रिसायटेशनचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. विनोबांनी सांगितलेला निसर्गामधला परमेश्वर, प्राणीमात्रांमधला परमेश्वर, सृष्टीमधला परमेश्वर, माणसामधला परमेश्वर कसा पाहायचा, कसा तो अनुभवायचा, हे ते सांगत असताना मला ती मंगेश पाडगावकरांचं गाणं आठवलं. यशवंत देवानी संगीत दिलेलं आहे, सुधीर फडकेचं. मी फक्त त्याच्या लिरिक्स तुम्हाला सांगतो. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. आपण परमेश्वराला बाहेर शोधायला जातो. तो काशीमध्ये आहे का, तो रामेश्वरला आहे का, तो मक्केमध्ये आहे का, तो जेरुसलेमला आहे का, तो व्हॅटिकनला आहे का, आपण गयेला आहे का. आपण शोधायला जातो परमेश्वर, तो तिथे आहेच. परंतु तो तुझ्या अंतर्यामी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. इफ यू आर नॉट रिअलायझिंग दॅट गॉड, दॅट गॉडली प्रिन्सिपल इज विदिन यू, तुमच्या अंतर्यामी आहे, तो जर तुम्हाला दिसला नाही, तो जर तुम्ही जाणला नाही, त्याच्याशी जर ॲपो तुम्ही ठेवला नाही आणि बाहेर शोधायला लागला, आज मी रामेश्वरला गेलो, आज मी मक्केला गेलो, आज मी व्हॅटिकनला गेलो, आज मी जेरुसलेमला गेलो, आज मी काशीला गेलो, तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. ओके, तुमचा जर्नी होईल, तीर्थयात्रा घडेल. परंतु तो परमेश्वर अंतर्यामी आहे ते जाणणं हे महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी मग विनोबांनी ते सृष्टीतला परमेश्वर, ते मंगेश पाडगावकर वेगळ्या भाषेमध्ये म्हणतात, झाड फुलांनी आले बहरून
तून पाहिले डोळे उघडून वर्षा काठी पाऊस धारा तुला न दिसला त्यात इशारा काय उपयोग आंधळ्या दीप असूनी उशाशी यू नो द गॉड इज विदिन यू अँड यू आर गोइंग आउट सर्चिंग असं त्याच्यामध्ये आहे. मग खूप हा परमेश्वर तुम्हाला भेटू शकतो का? कुठल्या रूपाने भेटतो? कसा भेटतो? तर मंगेश पाडगावकर काही संत नव्हते, ते कवी होते. पण त्या कवीला सुद्धा अध्यात्म किती व्यक्त करता येत असतं. तर देव बोलतो बाळ मुखातून, देव बोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी, अवतीभवती असून दिसेना, शोधिशी आकाशी. असं आपलंही आहे. म्हणून एकनाथांना ज्यावेळेला ते काशीहून कावड घेऊन पाणी रामेश्वरला अभिषेकाला घेऊन येत होते, एक तडफडणारं गाढव त्यांना दिसलं. त्यांनी पाण्याची कावड त्या गाढवाच्या मुखामध्ये ओतली. नामदेवांचं सांगतात, त्यांची भाकर घेऊन कुत्रा पळाला. ते त्याच्या मागे, "अरे नुसती सुकी भाकर का खातोय? तूप पण घे." सर्वाभूती भगवंत. संतत्व उगाच येत नाही ना. नुसतं बोलायचं नसतं ना. यू हॅव टू सी एव्हरीथिंग. मग आपपरभाव निघून जातो. विश्व की माझे घर ऐशी ज्याची मती होते ना, तेव्हा तुम्हाला परमेश्वर सगळीकडे दिसतो. अद्वैत तत्वज्ञान वगैरे नुसतं बोलायला खूप आहे. पण हा अद्वैतानुभूती, मी वेगळा आणि आजूबाजूच्या जगातली सृष्टीतली माणसं सगळं जग वेगळं असं नाहीये. एक म्हणून हळू हा ब्रह्मविद्येचा कोर्स तुम्ही करा. त्याच्यातल्या जे मी काही तुम्हाला सांगतोय ते तुम्ही त्याच्यावर विचार करा, चिंतन करा, मनन करा. खरंच हे असं आहे का? असं आहे का? आणि निजिध्यासनाला उतरायला लागा. ट्राय टू मेडिटेट अपॉन इट. खरंच परमेश्वर अंतर्यामी आहे का बाहेर आहे? मग अंतर्यामी असेल तर मी त्याच्याशी कसा संपर्क साधू? आपण सगळं शिकलोय की आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय दिली आहेत, पंचकर्मेंद्र दिली आहेत, पंचतन्मात्रा आहेत. त्यांनी आपण सगळ्या रॅपो तशी करू शकतो. म्हणून ध्यानाला उतरण्याची जी साधना आहे, या रिसायटेशन्स म्हणण्याचा अर्थ आहे फिजिकल लेवलला एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. ही एक साधना आहे. त्याने चित्तशुद्धी होते. तुमचा ॲटिट्यूड, तुमचा अप्रोच, तुमचं माइंड, तुमचं सगळं शुद्ध क्लिअर व्हायला लागतं. अँड व्हेन युअर माइंड इज प्युअर, देन यू कॅन रिअलाइज द गॉड विदिन. अशा रीतीने मी आजचा हा एक्सरसाइज आणि त्याच्या अनुषंगानं गॉड हा विषय पूर्ण करतो. पुढच्या वेळेला आपण नवीन एक्सरसाइज किंवा नवीन विषय घेऊ आणि त्याच्यावर बोलू. आता आपण 2 मिनिटं ध्यानाला बसूया. ओ